महिना 2,10,000 रुपये भाडे तत्वावर नेलेला पोकलेन व ब्रेकर मशीन गायब करून 37 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी एका विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। सतीश चव्हाण असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे। 2 नोव्हेंबर 2023 रोजी सतीश चव्हाण यानं सुनील राणा बाबूराव जगताप पाटील यांना फोन केला। 35 लाख रुपये किमतीची पोकलेन मशीन व 2 लाख रुपये किमतीच्या ब्रेकरची भाड्यानं मागणी केली। दोन्ही मशीनच्या भाड्यापोटी 2,10,000 रुपये देण्याचं कबूल झालं। सुनील राणा जगताप पाटील यांचा विश्वास संपादन करून सतीश चव्हाण यानं 7 नोव्हेंबर 2023 रोजी SRPF ग्रुप नंबर 10 विजापूर रोड येथील कडेला असलेल्या मोकळ्या मैदानात ट्रेलर पाठवून दिला व ठरल्याप्रमाणे ट्रेलरमध्ये पोकलेन व ब्रोकर लोड करून दिला। पोकलेन व ब्रेकर घेऊन गेल्यापासून सतीश चव्हाण यांना दोन्ही मशीन कुठे आहेत याची माहिती दिली नाही, तसेच ठरल्याप्रमाणे दोन्ही मशीनचं भाडंही दिलं नाही। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर सुनील राणा जगताप पाटील यांनी विश्वासघात करून फसवणूक केल्याची फिर्याद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। पोलीस उपनिरीक्षक तरंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।